सगळ्यात पहिला परमेश्वराचे आणि माऊलीचे आभार मानूया. फायनली मला यो चान्स मिळाला या वर्षा. त्याच्या 8 वर्षा माझ्या मम्मी डॅडीला विचारायचे का या वर्षा बनतास का नाही. ते हमेशा ते बोलायचे नाही या वर्षा नाही या वर्षा नाही विजय वर्षा. ते फायनली यो चान्स मिळाला. माझ्या आणि माझ्या भावाच्या तर्फी मम्मी डॅडीचे वर्ष. माझी मम्मी आणि डॅडी आमची आपली दुनिया आहे. आज मी जवळ माझी मम्मी मला काय बोलते आणि मी नाही ऐकलो ते हमेशा मी पछतावते. जैसे का ती हमेशा बोलते का सत्री घेती जा पाणी भरेल, पण मी हमेशा नाही ऐकतो. हमेशा पछतावते का मम्मीचं ऐकायला पाहिजे त्यांना प्रेझेन्सी येते. ते माझी मम्मीला हमेशा माहीत असते का माझ्यासाठी काय राईट आणि रॉंग आहे, कारण ते ती तिचे काळजांशी बोलते ना. माझा डॅडी ते खरी माझी ताकद आहे. जास्ती काय बोले नाही, बट रातमध्ये समजेसाठी खूप मेहनत करते. ते माझी मंडळी मजबूत खांब्यासारखा उभा असते. माझं कंचं काम नाही झालं तरी बी संघाती उभा असते. आम्हाला मानानं माझ्या भावाला एकच लाईन हमेशा माझा डॅडी बोलते का टेन्शन नको घेऊ, आपण हे तेरेसा. ही लाईन बरीच सिंपल असेल पण आमच्यासाठी खूप मोठी लाईन आहे. त्याला ते आम्हाला काय बी अटकलो तरी बी आम्हाला माहीत आहे माझा डॅडी मम्मी आमच्या सांगायचे आहे. मी जाम टाईम लाईफमध्ये फेल झालो, त्यांना डिसअपॉइंट केलं तरी बी त्यांना डिसअपॉइंट ती लोक माझ्या संगती उभे असतात आणि हमेशा बोलतात का घाबरू नको, तू कर, परमेश्वर माऊली आहे, विश्वास ठेव, आम्ही तुमची संगती आहोत. ते जैसं त्यांचं आम्हाला कवच करण्यासाठी नाही बोललं तसंच आम्हाला त्यांना दुनियाची सगळी खुशी द्यायची आहे. मी हमेशा देवाला प्रार्थना करते की माझ्या मम्मी डॅडीला हमेशा खुश ठेव, त्यांना गुड हेल्थ आणि हॅपीनेस दे, कारण माझी ड्रीम्स पुरी होता बघितली आणि माझी सक्सेस ते लोक एन्जॉय करतील. लास्टली मम्मी आणि डॅडी तुमचे हर एक सॅक्रिफाईस तुम्ही प्रार्थना करतात आमच्यासाठी त्याचे आणि आम्हाला दोघांना दाराशी एवढं मोठं केलं त्याच्यासाठी थँक्यू. आणि हमेशा आमच्या संगत उभे राहिले त्याच्यासाठी थँक्यू. मी प्रॉमिस करते का तुम्हाला अनलिमिटेड लव देईन, तुमची रिस्पेक्ट करीन आणि तुम्हाला प्राऊड फील करीन. हॅपी पेरेंट्स डे. थँक्यू.